वेलकम ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण एल एस कपलिंग पाहिली किंवा आर एस कपलिंग, रसेल साऊंडर कपलिंग किंवा एल एस कपलिंग, आणि त्याच्यासाठी एक्झाम्पल आपण काय घेतलं होतं मग P2 कन्फिगरेशन. ठीक आहे, P2 कन्फिगरेशन घेऊन आपण एक्झाम्पल पाहिलं होतं आणि त्या केसेसमध्ये वेक्टर डायग्रॅमचा वापर करून नंबर ऑफ पॉसिबल टर्म्स आपण कॅल्क्युलेट केले होते. बरोबर आहे, म्हणजे तिथे आपलं कॉम्बिनेशन होतं एल आणि एसचं. एलची व्हॅल्यूज काय होते 2, 1, 0 आणि एसची व्हॅल्यू होती 1 आणि 0. या दोघांचं कॉम्बिनेशन पाहून आपण नंबर ऑफ टर्म्स कॅल्क्युलेट केले. ठीक आहे, तुम्हाला ते माहिती आहे. माहीत नसेल तर मला लास्ट लेक्चर तुम्ही पाहू शकतात, आपण एकदम डिटेलमध्ये ते पाहिलं. ठीक आहे, मग मी पहिले तर नंबर ऑफ पॉसिबल टर्म्स लिहून घेतो. आपल्याला तिथे कोणकोणते टर्म्स मिळाले तर ट्रिपलेट डी, ट्रिपलेट पी, ट्रिपलेट एस, त्याच्यानंतर सिंगलेट डी, सिंगलेट पी आणि सिंगलेट एस. हे सगळे टर्म्स आहेत, ऑल द पॉसिबल टर्म्स आहेत इन P2 कन्फिगरेशन when L and S values are coupled. जेव्हा L आणि S व्हॅल्यूज कपल्ड होतील इन केस ऑफ P2 कन्फिगरेशन, तर आपल्याला हे सगळे व्हॅल्यूज मिळतील. ठीक आहे, पण हे सगळे व्हॅल्यूज किंवा हे सगळे टर्म्स जे आहेत ते टर्म्स कन्सिडर केले आहेत इन एक्साइटेड स्टेट. म्हणजे P2 कन्फिगरेशन म्हणजे काय, मग P2 कन्फिगरेशन म्हणजे तुम्ही एक्झाम्पल कार्बन समजू शकतात, आणि जेव्हा कार्बन एक्साइटेड स्टेटमध्ये असेल तर तेव्हा हे सगळे टर्म्स मिळतील. ठीक आहे, कार्बनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सगळ्यांना माहिती आहे, ती तर खूप बेसिक गोष्ट झाली. आता काय इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p2, 6 आहे ना ॲटॉमिक नंबर, 2, 4, 6. मग हे P2 कन्फिगरेशनला एक्साइटेड स्टेट जर तुम्हाला दाखवायचं असेल तर हा पहिले तर ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय 2p2 शेवटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण कन्सिडर करतोय, आणि म्हणून आपण P2 कन्फिगरेशन साठी एक्झाम्पल काय घेतलं मग कार्बन. आणि कार्बनचे एक्साइटेड स्टेट आपण कशी, कार्बन एक्साइटेड स्टेट मध्ये हे कधी म्हणू शकतो आपण, जेव्हा हा 2p मधला इलेक्ट्रॉन डायरेक्ट 3p मध्ये जाईल. ठीक आहे, म्हणजे इथून एक इलेक्ट्रॉन जेव्हा इकडे जाईल तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय बनेल 2p1, 3p1, आणि याला आपण एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणू. किंवा कार्बन हा कार्बनची ही एक्साइटेड स्टेट ही ग्राउंड स्टेट आहे. ठीक आहे, तर अशा केसेसमध्ये हे सगळे टर्म्स मिळतील. पण जर आपण फक्त ग्राउंड स्टेट कन्सिडर केली, फक्त P2 कन्फिगरेशन कन्सिडर केलं आणि आपण असं कन्सिडर केलं की कार्बन इज इन ग्राउंड स्टेट, कार्बन ग्राउंड स्टेटमध्ये, तर तेव्हा हे सगळे टर्म्स तुमचे काय मग रिड्यूस होते ड्यू टू द व्हायलेशन ऑफ पावली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आता मी त्याच्यात जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, फक्त मी इथे तुम्हाला एवढंच म्हणेल आणि तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जर आपण ग्राउंड स्टेट कन्सिडर केलं तर ग्राउंड स्टेटला टर्म्स तुमचे आलेले टर्म्स रिड्यूस होतात. टर्म्स आर रिड्यूस टू, हे सगळे टर्म्स तुमचे रिड्यूस होतील आणि आपल्याला कोणते कोणते टर्म्स मिळतील, ट्रिपलेट पी, सिंगलेट डी आणि सिंगलेट एस. यापैकी या सगळ्या टर्म्स पैकी टर्म्स किती रिड्यूस होतील, मग फक्त 3च टर्म आपल्याला ग्राउंड स्टेटमध्ये मिळतील. हे कन्सिडर तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला अजून जास्त डिटेलमध्ये या पॉईंट संबंधित जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर मग जेडेलीच्या बुकमध्ये ते डिटेलमध्ये मग कसं टर्म्स रिड्यूस झाले आणि पॉसिबल अरेंजमेंटला कोणकोणते टर्म्स आहेत. ठीक आहे, दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट डिस्कशन ही आहे की इनिशियली याचा पहिल्या लेक्चरमध्ये आपण अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स पाहिली होती. मी तुम्हाला डायरेक्ट त्या लेक्चरमध्ये 15 पॉसिबल अरेंजमेंट्स दाखवले होते. 15 अरेंजमेंट्स दाखवले होते कोणासाठी तर P2 कन्फिगरेशनसाठी. जेव्हा P सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आपण भरणार आहेत त्या केसमध्ये किती अरेंजमेंट येतील तर 15 वेगवेगळ्या पद्धतीचे अरेंजमेंट्स आपण तिथे पाहिले होते. बरोबर आहे, आणि मग ते बुकमध्ये, रेफरन्स बुकमध्ये 15 पॉसिबल अरेंजमेंट आहे आणि त्या पॉसिबल अरेंजमेंटला कोणकोणते टर्म्स जनरेट होणार आहेत. ठीक आहे, ते सुद्धा त्या बुकमध्ये दिलेले आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला या मागच्या लेक्चरच्या एंडमध्ये एक टर्म सांगितली होती की टोटल हे जे 15 अरेंजमेंट्स आहेत P2 कन्फिगरेशनचे
ते तुमचे 3 एनर्जी स्टेटमध्ये डिवाइड होतात आणि त्याला आपण टर्म्स म्हणणार आहोत. तर हे 3 एनर्जी स्टेट म्हणा या किंवा ते 3 टर्म्स म्हणा, हे 15 पॉसिबल अरेंजमेंट्स काय आहेत, मग हे 3 टर्म्स मध्ये तुमचे काय होतील, मग डिवाइड होतील. बरोबर आहे. ते कसे आपण ते आता पाहून घेऊ. ऍक्च्युअल मध्ये ती खूप लेंदी मेथड आहे. जी मेथड रेफरन्स बुक मध्ये दिली ती खूप लेंदी मेथड आहे. त्या मेथडने जर आपण तिकडे गेलो तर मग आपलं लेक्चर अजून जास्त मोठं होईल. ठीक आहे. त्याच्यापेक्षा आपण शॉर्टकट मध्ये पाहू की टर्म रिड्यूस होऊन कोणते कोणते टर्म्स आपल्याला मिळाले. ट्रिपलेट पी, सिंगलेट डी आणि सिंगलेट एस. मग याच्यापैकी मी ट्रिपलेट पी सिलेक्ट केलं. पहा आता मी कसं समजून घेतलंय ते फक्त मी तुम्हाला सांगतोय की पी सबशेल मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, 3 ऑर्बिटल्स आहेत. अशा पद्धतीने आपण पी सबशेल दाखवतो. या पी सबशेल मध्ये किती ऑर्बिटल्स, 1 2 3. मग पी ची व्हॅल्यू 3 आणि तो कोणत्या स्टेट मध्ये, ट्रिपलेट स्टेट मध्ये. मग 3 इंटू त्याचे नंबर ऑफ ऑर्बिटल्स. मग 3 इंटू पी सबशेल मध्ये किती नंबर ऑफ ऑर्बिटल्स आहेत, 3. 3 इंटू 3 केलं तर आन्सर आपल्याला काय मिळेल, मग 9. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ही जी ट्रिपलेट पी स्टेट आहे, या ट्रिपलेट पी स्टेटने या 15 अरेंजमेंट पैकी 9 अरेंजमेंट्स कव्हर केले. म्हणजे 15 अरेंजमेंट पैकी 9 अरेंजमेंटला तुम्हाला टर्म कोणती मिळेल, मग ट्रिपलेट पी मिळेल. तसंच दुसरी स्टेट आहे तुमची सिंगलेट डी. आता पहा डी टर्म म्हणजे तुमचं डी ऑर्बिटल कन्सिडर करा आणि डी ऑर्बिटलला किती, डी सबशेलला किती ऑर्बिटल्स आहेत, मग 5. 1 2 3 4 5 ऑर्बिटल्स आहेत. ठीक आहे. टर्म कोणत्या स्टेट मध्ये, सिंगलेट स्टेट मध्ये. परत आपण 1 इंटू काय, मग डी सबशेल मध्ये जेवढे ऑर्बिटल्स आहेत ते करणार आहेत. 1 इंटू 5, 5 ऑर्बिटल्स आहेत. मग आन्सर काय मिळेल आपल्याला, 5. तर मग 15 पैकी 5 अरेंजमेंट्स कोणी कव्हर केलेत, मग या सिंगलेट डी ने. म्हणजे 15 पैकी 5 अरेंजमेंटला तुम्हाला टर्म काय मिळेल, मग सिंगलेट D1. मग 9 प्लस 5 टोटल किती येतील, मग 9 प्लस 5 टोटल आन्सर मिळेल तुम्हाला 14. आणि एक अरेंजमेंट साठी तुम्हाला काय टर्म मिळेल, मग सिंगलेट एस टर्म मिळेल. फक्त असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की ट्रिपलेट पी टर्म कोणते किती अरेंजमेंट, 15 पैकी किती अरेंजमेंटला आपल्याला ट्रिपलेट पी टर्म मिळेल. तर त्याच्यासाठी मी हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं. मी अशा पद्धतीने समजून घेतलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये ती मेथड खूप लेंदी आहे. तिथे आपल्याला एमएस ची व्हॅल्यू, एमएल ची व्हॅल्यू पाहून मग तिथे ते तसं काढायचंय. पण आपण तेवढ्या त्या जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. जेवढं आपल्या सिलेबसला लागणार आहे तेवढंच टॉपिक आणि तेवढेच कन्सेप्ट आपण त्या पद्धतीने समजून घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तुमची डिटर्मिनेशन ऑफ ग्राउंड स्टेट टर्म बाय युजिंग हंट्स रूल. ठीक आहे. डिटर्मिनेशन ऑफ ग्राउंड स्टेट बाय हंट्स रूल. ठीक आहे. हंट्स रूलचा वापर करून ग्राउंड स्टेट डिसाइड करायची. ठीक आहे. वन्स द ऑल पॉसिबल टर्म्स इज नोन बाय युजिंग हंट्स रूल वी कॅन अरेंज द रिस्पेक्टिव्ह टर्म्स इनटू देअर रिस्पेक्टिव्ह एनर्जीज. इन सिंपल आता मी काय सांगितलं की जेव्हा एखाद्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला किती टर्म्स मिळतील, जेवढे पॉसिबल टर्म्स आहेत ते जर आपल्याला त्याची माहिती आपल्याला मिळाली की किती नंबर ऑफ टर्म्स मिळणार आहेत. जसं मी आता म्हणू शकतो, आताच आपण पाहून घेतलं की P2 कन्फिगरेशनला कोणते कोणते टर्म्स मिळाले मला. ट्रिपलेट P मिळालं, सिंगलेट D मिळालं आणि सिंगलेट S मिळालं. 3 टर्म्स मिळाले. 3 टर्म्स या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला मला मिळाले. तर जेव्हा आपल्याला समजून गेलं की किती टर्म्स मिळाले, तर दुसरी पुढची प्रोसेस काय आहे की या रिस्पेक्टिव्ह टर्म्सला त्याच्या एनर्जी सिक्वेन्सने काय करायचं, मग अरेंज करून घ्यायचं. आणि एनर्जी सिक्वेन्स मध्ये अरेंज करत असताना जी टर्म्स तुमची लोअर एनर्जीची असेल त्या टर्मला आपण ग्राउंड स्टेट म्हणायचं. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीच्या टर्मला एक्साइटेड स्टेट, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीच्या टर्म्सला परत पुढची एक्साइटेड स्टेट आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर मग हंट्सने काही रूल्स दिलेले आहेत. त्या रूलचा वापर करून आपल्याला डिसाइड करायचं आहे की आलेल्या टर्म्स पैकी कोणती टर्म ग्राउंड स्टेट आहे आणि कोणती
एक्साइटेड स्टेट आहे किंवा यांच्यात एनर्जी सिक्वेन्स कशी असेल. ठीक आहे. आता पहा ऑनलाईन एक्झाम असेल तर 101% MCQ याच्यावर असेल, डिटर्मिनेशन ऑफ ग्राउंड स्टेटवर. तुम्हाला टर्म्स देतील आणि अरेंज करायला सांगतील. अरेंज द रिस्पेक्टिव्ह टर्म्स इन टू देअर एनर्जीज अकॉर्डिंग टू देअर एनर्जीज या रिस्पेक्टिव्ह टर्म्सला अरेंज करा. आता पहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की हंट्स रूलने जेव्हा आपण ग्राउंड स्टेट डिटरमाइन करणार आहोत तर हंट्स रूल ओनली ऍप्लिकेबल टू द ग्राउंड स्टेट मॉलिक्युल्स. हंट्स रूल फक्त कुठे कामात येणार आहेत मग जेव्हा मॉलिक्यूल तुमचा ग्राउंड स्टेटमध्ये असेल. एक्साइटेड स्टेट टर्मसाठी हंट्स रूलचा वापर करून आपण ग्राउंड स्टेट डिसाईड करणार नाही. आत्ताच आपण डिफरन्स पाहिलं की ग्राउंड स्टेटमध्ये जर मॉलिक्यूल असेल, जर ग्राउंड स्टेटमध्ये ॲटम असेल तर टर्म्स हे मिळतील आणि हाच ॲटम जर एक्साइटेड स्टेटमध्ये असेल, कार्बन इन एक्साइटेड स्टेट, कोणते कोणते टर्म्स आपण आता पाहिले, ट्रिपलेट डी, ट्रिपलेट पी, ट्रिपलेट एस, सिंगलेट डी, सिंगलेट पी, सिंगलेट एस. नंबर ऑफ टर्म्स आपल्याला मिळतात, त्याच्यापैकी आपण रिड्यूस केले हे सगळे. ठीक आहे. तर मग हंट्स रूल फक्त ग्राउंड स्टेट मॉलिक्यूल साठी काय आहे ऍप्लिकेबल. आता पाहू हंट्सने कोणते कोणते रूल्स सांगितले. मग पहिला रूल काय आहे हंट्स रूलने सांगितला, तो ग्राउंड स्टेट डिटरमाइन करण्यासाठी किंवा आलेल्या टर्म्सला एनर्जी सिक्वेन्स एनर्जी अकॉर्डिंग टू एनर्जीने अरेंज करण्यासाठी. तर फर्स्ट रूल रिगार्डिंग टू देअर मल्टिप्लिसिटीज. फर्स्ट रूल कशाशी संबंधित आहे मग मल्टिप्लिसिटीच्या संबंधित आहे. म्हणजे व्हेनेवर वी अरेंज द ऑल द पॉसिबल टर्म्स अकॉर्डिंग टू देअर एनर्जीज, the term which having the highest multiplicity are which is a more stable or lower energetic term. जेव्हा आपण सगळ्या ज्या रिस्पेक्टिव्ह आलेल्या टर्म्स आहेत त्यांना आपण जेव्हा ग्राउंड स्टेटमध्ये अरेंज करू तर अरेंज करत असताना कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं आहे मग मल्टिप्लिसिटीवर फोकस करायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच टर्म्स अरेंज करत असताना जी टर्मची मल्टिप्लिसिटी जास्त ती टर्म काय असेल तुमची सगळ्यात लोअर एनर्जीची टर्म असेल, म्हणजेच ती काय असेल मग तुमची ग्राउंड स्टेट असेल. फोकस कशावर करायचं आहे मग मल्टिप्लिसिटीवर. ठीक आहे. आणि मल्टिप्लिसिटी जेवढी जास्त तेवढी मग आपण पुढे कन्क्लुजन असं काढू शकतो की मल्टिप्लिसिटी जेवढी जास्त तेवढी एस चे व्हॅल्यू जास्त, कारण की एस वरनं आपण मल्टिप्लिसिटी कॅल्क्युलेट करतोय. आता मी परत ते कॅल्क्युलेट करून दाखवणार नाही, मागच्या लेक्चरला आपण ऑलरेडी ते पाहिलेलं आहे. फॉर्म्युला कोणता होता मल्टिप्लिसिटी साठीच्या 2s+1 बरोबर आहे. मग एस ची व्हॅल्यू वरनं आपण मग मल्टिप्लिसिटी फाइंड आउट करतो. म्हणजे मल्टिप्लिसिटी डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ एस. जेवढी एस ची व्हॅल्यू जास्त तेवढी मल्टिप्लिसिटी जास्त, आणि जेवढी एल ची व्हॅल्यू जास्त असेल तेवढे जास्त नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्या मॉलिक्यूल मध्ये त्या ॲटम मध्ये प्रेझेंट असतील. जेवढे जास्त नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तेवढा तो मॉलिक्यूल काय तेवढा तो रिस्पेक्टिव्ह ॲटम काय असेल मग जास्त स्टेबल असेल. कारण की जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त असतील तेवढं इलेक्ट्रॉन मधलं रिपल्शन काय असेल मग तुमचं कमी असेल. म्हणजे इन शॉर्ट मी परत तो रूल रिपीट करतो की पहिले आलेल्या सगळ्या टर्म्सला जेव्हा आपल्याला एनर्जी सिक्वेन्सने अरेंज करायचे असेल तर अरेंज करताना पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची की ज्या टर्मची मल्टिप्लिसिटी जास्त ती तुमची काय ना सगळ्यात लोअर एनर्जीची टर्म असेल आणि त्यालाच आपण काय मग ग्राउंड स्टेट असं म्हणणार आहोत. ठीक आहे. म्हणजेच मला जे सगळे टर्म्स दिसत आहेत P2 कन्फिगरेशन साठी ट्रिपलेट पी, सिंगलेट डी, सिंगलेट एस, याच्यापैकी मल्टिप्लिसिटी कोणाची जास्त आहे मग ट्रिपलेट पी ची जास्त आहे. म्हणजेच ट्रिपलेट पी ही सगळ्यात जास्त लोअर एनर्जीची टर्म आहे P2 कन्फिगरेशन साठी. म्हणजे हीच काय असेल तुमची ग्राउंड स्टेट असेल. ठीक आहे. पुढे फॉर गिवन व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लिसिटी. आता पहा P2 कन्फिगरेशन साठी कोणते कोणते टर्म मिळाले ट्रिपलेट पी, सिंगलेट डी, सिंगलेट एस. आता मल्टिप्लिसिटी सगळ्यात जास्त ट्रिपलेट पी ची होती म्हणून मी ट्रिपलेट पी ही ग्राउंड स्टेट कन्सिडर केली. त्याच्यानंतरची एनर्जीची टर्म जास्त कोणती असेल हे जर अकॉर्डिंग टू फर्स्ट रूल तुम्ही काढणार तर याची पण मल्टिप्लिसिटी सिंगलेट आहे, याची पण मल्टिप्लिसिटी सिंगलेट आहे. म्हणजे हा पहिला रूलचा वापर करून आपण आता या दोघांना
एनर्जीच्या सिक्वेन्सने अरेंज करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला दुसरा रूल वापरावा लागेल. दुसरा रूल काय आहे? फॉर गिवन व्हॅल्यू ऑफ एस, जेव्हा एस ची व्हॅल्यू सेम असेल तर अशा केसमध्ये व्हेन वी कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ एल, तेव्हा आपण एल ची व्हॅल्यू कन्सिडर करतो. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटाची व्हॅल्यू कन्सिडर करतो. कॅपिटल एल ची व्हॅल्यू कन्सिडर करतो. आणि ज्याची एल ची व्हॅल्यू जास्त असेल, हाय व्हॅल्यू ऑफ एल विच हॅव्हिंग द लोअर एनर्जी टर्म, लोअर एनर्जी टर्म. ठीक आहे. ज्याची एल ची व्हॅल्यू जास्त ती तुमची काय असेल? मग लेस एनर्जेटिक टर्म असेल. मग इथे पहा, एल च्या व्हॅल्यूवरनं आपण टर्म डिसाईड करतो आणि टर्म वरनं एल ची व्हॅल्यू डिसाईड करतो. ते रिलेशन तुम्हाला माहिती आहे. एल ची व्हॅल्यू 0 असेल तर एस टर्म, एल ची व्हॅल्यू 1 असेल तर पी टर्म, एल ची व्हॅल्यू 2 असेल तर डी टर्म, आणि एल ची व्हॅल्यू जर 3 असेल तर तुमची काय मग एफ टर्म असेल. मग डी टर्म मला दिसते, म्हणजे त्या डी टर्मला एल ची व्हॅल्यू काय असेल? मग 2. आणि इकडे मला एस टर्म दिसते. दोघांची मल्टिप्लिसिटी सेम आहे. दुसरा रूल वापरतोय. डी टर्म साठी एल ची व्हॅल्यू 2 आहे, एस टर्म साठी एल ची व्हॅल्यू 0 आहे. मग एस आणि डी पैकी एल ची व्हॅल्यू कोणाची जास्त आहे? मग डी ची. म्हणून आता इथे ट्रिपलेट पी नंतर डी आणि एस मध्ये कोणाची एनर्जी कमी असेल? मग डी ची. म्हणजे पुढची एक्साइटेड स्टेट काय असेल? सिंगलेट डी. आणि त्याच्यानंतर काय? मग सिंगलेट एस असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक रूल लक्षात ठेवायचा तिसरा पुढे, तो इथे तर या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी तर 2 रूल मध्येच आपलं काम होऊन जातंय. पण थर्ड रूल पण तुम्ही लक्षात ठेवायचं की इफ देर इज अगेन कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा देर इज अगेन अ सिमिलॅरिटी इन एस अँड एल व्हॅल्यूज. जर समजा अशी एक केस आली की तिथे एल ची व्हॅल्यू पण सेम आहे आणि एस ची व्हॅल्यू पण सेम आहे, तर मग कसं डिसाईड करणार कोणती टर्म तुमची ग्राउंड स्टेट आहे, कोणती टर्म तुमची लेस एनर्जेटिक टर्म आहे? तर अशा केसेसमध्ये आपण काय मग जे ची व्हॅल्यू कन्सिडर करतो. आता जे काय आहे ते परत मी रिपीट करणार नाही. जे व्हॅल्यू काय आहे? जे इज द टोटल अँग्युलर क्वांटम नंबर. टोटल अँग्युलर क्वांटम नंबर एल एस कपल करून आपण जे मिळवलं. पहा परत रिपीट करतो. टर्म लिहितो आपण पहिले, टर्मच्या खाली जे ची व्हॅल्यू लिहितो आणि टर्मच्या वरती मल्टिप्लिसिटी लिहितो. ठीक आहे. मग ही जी खाली आपण जे ची टर्म लिहिली होती त्या जे च्या व्हॅल्यू वरनं आपण आपल्याला काय मग टर्म्सला अरेंज करायचंय. आता पहा टर्म्स तर आपण अरेंज केलेले ट्रिपलेट पी, सिंगलेट डी आणि सिंगलेट एस. याच्यापैकी सिंगलेट डी ना ही एकच टर्म आहे. पहा तुम्हाला परत ते जे टर्म्स आपण मिळवले वेक्टर डायग्राम कपल करून, त्याच्यासाठी तुम्हाला ते तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. ठीक आहे. त्याच्यावर पहा पॉसिबल टर्म्स किती मिळालेले, नंबर ऑफ टर्म्स पैकी. त्याच्यापैकी सिंगलेट डी जी आहे ती एकच टर्म आहे आणि एक म्हणजे सेम मल्टिप्लिसिटीची फक्त ती एकच टर्म आहे. आणि सिंगलेट एस पण फक्त एकच टर्म आहे. ठीक आहे. ट्रिपलेट पी मात्र किती आहेत? मग 3 आहेत. ट्रिपलेट पी मात्र किती आहे? पी आहे 3 आहेत. मग या 3 पैकी या 3 व्हॅल्यूज पैकी तिघांना पण अरेंज करावं लागेल. जसं आपण यांना अरेंज करून घेतलं की पहिले ट्रिपलेट पी येईल, मग सिंगलेट डी येईल आणि मग सिंगलेट एस येईल. मग ट्रिपलेट पी ला 3 टर्म मिळालेले आहेत. मग त्यांना सुद्धा आपल्याला काय मग अरेंज करावं लागेल. तुम्हाला दिसत असेल की ट्रिपलेट P2, ट्रिपलेट P1 आणि ट्रिपलेट P0 असे 3 टर्म्स मिळालेले आहेत ट्रिपलेट P ला. मग यांना पण अरेंज करावं लागेल आणि नंतर मग आपण ओव्हरऑल ती डायग्राम पाहणार आहोत. ठीक आहे. मग आता पहा ही पण P टर्म आहे, ही पण P टर्म आहे, ही पण P टर्म आहे. P टर्म कधी मिळेल? जेव्हा L1 असेल. तर मग इथे पण L1 आहे, L1 आहे, L1 आहे. L ची व्हॅल्यू तिघा ठिकाणी सेम आहे. मल्टिप्लिसिटी तिघा ठिकाणी सेम, म्हणजे L आणि S च्या व्हॅल्यूज काय आहेत? मग सेम आहे. मात्र J च्या व्हॅल्यूज इथे काय मग चेंज येते? 2 आहे, 1 आहे, 0 आहे. मग J अकॉर्डिंग टू J आपण काय मग ग्राउंड स्टेट. आता याच्यापैकी कोणती एनर्जीची कोणती लेस एनर्जेटिक टर्म आहे ते आपण अकॉर्डिंग टू J व्हॅल्यू आपण डिसाईड करणार आहोत. मग स्मॉल J व्हॅल्यूज हॅव्हिंग अ ग्राउंड स्टेट टर्म, ज्याची J ची व्हॅल्यू स्मॉल असेल ती तुमची ग्राउंड स्टेट असेल. पण
कधी, जेव्हा सिस्टीम तुमची लेस दॅन हाफ फिल्ड असेल, लेस दॅन हाफ फिल्ड असेल, हाफ फिल्ड असेल, ठीक आहे. जेव्हा सिस्टीम तुमची लेस दॅन हाफ फिल्ड असेल तर त्यावेळेस स्मॉल जे व्हॅल्यू ही तुमची ग्राउंड स्टेट, आणि जेव्हा सिस्टीम तुमची मोर दॅन हाफ फिल्ड असेल, मोर दॅन हाफ फिल्ड, तर त्या केसमध्ये हाय जे व्हॅल्यूज और लार्जर जे व्हॅल्यूज इज ग्राउंड स्टेट, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता मला हे तुम्हाला समजून सांगावं लागेल की व्हॉट इज मीन बाय हाफ फिल्ड, लेस दॅन हाफ फिल्ड अँड मोर दॅन हाफ फिल्ड. फॉर पी सबशेल, जर आपण पी सबशेल साठी कन्सिडर केलं तर पी सबशेलची कॅपॅसिटी किती आहे इलेक्ट्रॉन्सची? पी सबशेल मध्ये टोटल 3 ऑर्बिटल्स आहेत, 1 2 3, आणि एका ऑर्बिटल मध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन भरू शकतो. तर इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी किती झाली मग? 2 2 4 आणि 2 6. 6 इलेक्ट्रॉन जेव्हा मी पी ऑर्बिटल मध्ये भरणार तर त्या केसला मी काय मग फुलफिल्ड केस म्हणून, कारण की सबशेल तुमची फुलफिल्ड आहे, 6 इलेक्ट्रॉन भरायचे होते, 6 त्याच्यात भरलेले, त्याला त्या केसला आपण काय म्हणायचं मग? फिल्ड सबशेल P6, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट समजून घेऊ, हाफ फिल्ड केस कोणाला म्हणायचं? मग 3 ऑर्बिटल्स आहेत, तिघांमध्ये जर एक इलेक्ट्रॉन असेल अशी केस, तर याला काय म्हणायचं मग? किंवा कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची, पण इलेक्ट्रॉन किती भरलेले? 3, म्हणजे अर्ध भरलेले. शेल कशी भरलेली? अर्धी. म्हणजे यालाच आपण काय म्हणायचं मग? हाफ फिल्ड केस. P3 ला काय म्हणायचं मग? हाफ फिल्ड केस. आता हाफ फिल्ड पेक्षा एक इलेक्ट्रॉन, म्हणजे 3 पेक्षा एक इलेक्ट्रॉन जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणायचं मग? लेस दॅन हाफ फिल्ड. म्हणजे P1 आणि P2 कन्फिगरेशन कसे आले तुमचे? लेस दॅन हाफ फिल्ड. आणि P3 पेक्षा जास्त, म्हणजे P3 पेक्षा जास्त P4 P5 ही केस काय झाली तुमची? मोर दॅन हाफ फिल्ड. तर मग लेस दॅन हाफ फिल्डला रूल कोणता वापरायचा? स्मॉल जे व्हॅल्यू इज अ ग्राउंड स्टेट, स्मॉल जे व्हॅल्यू इज ग्राउंड स्टेट. आणि मोर दॅन हाफ फिल्ड म्हणजे 3 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील तर कोणता रूल वापरायचा? हाय जे व्हॅल्यूज इज द ग्राउंड स्टेट. मग आता मी एक्झाम्पल म्हणून काय सिलेक्ट केलंय? P2 कन्फिगरेशन, म्हणजे ही केस कोणती तुमची? लेस दॅन हाफ फिल्ड आहे. ही केस कोणती तुमची? लेस दॅन हाफ फिल्ड आहे. म्हणून मी काय कोणता रूल वापरणार आहे मग? हर्ट्झने सांगितलेला की स्मॉलर व्हॅल्यू ऑफ जे इज द ग्राउंड स्टेट. मग सगळ्यात कमी व्हॅल्यू कोणाची? 0 1 2. मग इथे 2 जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी 1 आणि त्याच्यापेक्षा कमी काय मग 0. म्हणजे याला अरेंज मी कसं करणार? ट्रिपलेट P0, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी ट्रिपलेट P1 आणि त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी काय असेल मग? ट्रिपलेट P2 ची असेल, ठीक आहे. ती P टर्म तुमची स्प्लिट झालेली होती, त्याला सुद्धा आपण काय केलं मग? P टर्मला आपल्याला 3 टर्म्स मिळाले होते, त्यांना सुद्धा आपण काय मग अकॉर्डिंग टू एनर्जी सिक्वेन्सने अरेंज केलं. त्याच्यानंतर P टर्म नंतर कोणती टर्म येणार आहे तुमची? सिंगलेट D, आणि त्याच्यानंतर काय येणार मग? सिंगलेट S. मग आलेल्या टर्म्सला आपल्याला आपण काय केलं? अशा पद्धतीने हर्ट्झ रूलचा वापर करून एनर्जी सिक्वेन्सने काय केलं मग? अरेंज केलं. सगळ्यात कमी एनर्जीची टर्म ट्रिपलेट P0, सगळ्यात जास्त एनर्जीची टर्म सिंगलेट S1. आणि ग्राउंड स्टेट जर कोणी विचारलं की विच इज द ग्राउंड स्टेट इन P2 कन्फिगरेशन, ग्राउंड स्टेट टर्म इन P2 कन्फिगरेशन, तर काय असेल मग? ट्रिपलेट P0 हा काय असेल तुमचा करेक्ट आन्सर असेल, ठीक आहे. आता फक्त डायग्रामॅटिकली मी ही या टर्म्सला दाखवणार आहे, बुकमध्ये पण आहे ती डायग्राम, तर मी तुम्हाला इन शॉर्ट एक्सप्लेनेशन ते डायग्राम देऊन देतो. जेव्हा थिअरीला हा प्रश्न विचारला जायचा तर तेव्हा डायग्राम काढणं काय होतं मग? मस्ट होतं. आता तर ऑनलाईनला फक्त त्याच्यावर तुम्हाला MCQ विचारलं जाईल, ठीक आहे. मग आता आपण काय कन्सिडर करतोय? P2 कन्फिगरेशनला मिळालेले टर्म्स, ठीक आहे. P2 कन्फिगरेशन साठी एक्झाम्पल म्हणून काय घेतलं आपण? कार्बन having electronic atomic number 6 electronic configuration 1s2 2s2 2p2. ग्राउंड स्टेट मध्ये कोणते कोणते टर्म्स मिळतील?
कोणते कोणते टर्म्स मिळतील, ट्रिपलेट पी, सिंगलेट डी आणि सिंगलेट एस. कसे स्प्लिट होतील, सगळ्यात कमी एनर्जीची टर्म कोणती असेल, मग ट्रिपलेट पी असेल. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीची टर्म काय असेल, सिंगलेट डी. आणि त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीची टर्म कोणती असेल, सिंगलेट एस असेल. पुढे सिंगलेट कार्बनसाठी आपण जे रिस्पेक्टिव्ह टर्म्स पाहिले ते असे स्प्लिट झाले. आणि त्याच्यानंतर आपण हे पाहिलं होतं का, सिंगलेट डी च्या केसला फक्त एकच टर्म आहे, सिंगलेट एस ला पण एकच टर्म आहे, पण ट्रिपलेट पी ला काय मग 3 टर्म्स आहे. आता ही ट्रिपलेट पी टर्म तुमची पुढे कशी स्प्लिट होईल, किंवा हे 3 टर्म्स पैकी कोणत्या टर्मची एनर्जी कमी असेल आणि कोणत्या टर्म्सची एनर्जी जास्त असेल. म्हणजे हे डी आणि एस हे तुमचे सिंगल एनर्जी स्टेट आहे, ट्रिपलेट पी फक्त ही स्प्लिट होणारे टर्म्स आहे. ठीक आहे, ते तीन टर्म मध्ये स्प्लिट होणार आहे. ठीक आहे, तर त्या 3 टर्मची एनर्जी सिक्वेन्स कशी असेल ती आता आपण पाहणार आहोत. ती त्याच्याबद्दल पण एक्सप्लेनेशन मी दिलं. मग त्या इथे आपण ते लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यात कमी एनर्जीची टर्म कोणती, मग ट्रिपलेट P0. सगळ्यात कमी एनर्जीची टर्म तुमची ट्रिपलेट P0. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीची टर्म कोणती असेल, मग त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीची टर्म कोणती असेल, ट्रिपलेट P1, ट्रिपलेट P1. आणि त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीची टर्म कोणती असेल, ट्रिपलेट P2, ट्रिपलेट P2 असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने मग आपण काय केलं, आलेल्या टर्म्सला काय मग एनर्जी सिक्वेन्सने अरेंज करून घेतलं. आणि आता आपण या डायग्राम वरून सांगू शकतो की इन केस ऑफ P2 कन्फिगरेशन और कार्बन द ग्राउंड स्टेट इज ट्रिपलेट P0. ग्राउंड स्टेट काय असेल तुमची, ट्रिपलेट P0 असेल. ठीक आहे, ठीक आहे. मग बाकीचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. काही प्रॉब्लेम्स असतील याच्यात, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकतात मला. ठीक आहे, थँक्यू.